छान वातावरण झालं म्हणून आम्ही शेतामध्ये आलो आहे व्हिडिओ काढायला. आहे बघा, छान अशी साडी नेसली आहे, कोकिळेचा आवाज पण येतो आहे आणि म्हणजे खरंच वातावरण खरंच छान झालं आहे. छान पण वाटतं आहे. थोडा थोडा पाऊस येऊन गेला मगाशी आणि हे म्हणजे एक व्हिडिओ शूटसाठी म्हणा किंवा एक फील घेण्यासाठी हे वातावरण खरंच खूप छान आहे. पाऊस येतो आहे ते पण छान वाटतं आहे, पावसात भिजायला पण छान वाटतं आहे. पण हे सगळं कुठेतरी आपला शेतकरी भोगतोय, कारण की त्याच्या पिकाचं नुकसान होतं आहे. बऱ्याच व्हिडिओ मी बघितला आहे की हे पीक खराब झालं, ते पीक खराब झालं. हे बघा, आवाज येतो जोरजोरात, कडाक्याच्या विजा पण चमकत आहे. हां, मी हे सांगत होते की एवढ्या आपल्या शेतकऱ्याचं पीक खराब होतं आहे. वाईट वाटतं की हे असा अवकाळी पाऊस येतो आणि सगळं जे काय कमवलेली एवढी मेहनत असते तिथे पिकाला जे काय बी लागलेलं असतं, त्याच्यानंतरनं जे काय खतं असतात, औषधं असतात, त्या सगळ्याला पैसा लावलेला असतो. जेव्हा तो जेवढा केलेला खर्च आहे तो पण पूर्ण निघत नाही, तर तेव्हा ते वाईट वाटतं. कारण आमच्या घरामध्ये पण आम्ही बघतो की 20,000 खर्च केला तर कुठे 10,000 पण निघत नाही. तर कारण ह्याच गोष्टींमुळे कधी कुठे जेव्हा पाऊस नको त्यावेळेस पाऊस पडतो, ज्यावेळेस पाहिजे असतो तेव्हा पडत नाही. त्याच्यामुळे कधी आलेलं पीक जळून जातं किंवा जास्तच पाऊस होतो त्याच्यामुळे आलेलं पीक वाहून जातं. त्याच्यावर असं भरपूर काही काही गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पण हे पण कळतं आहे की काय प्रदूषण असेल, काय काय ह्या गोष्टींमुळे हे सगळं झालं आहे. कारण कधी पाऊस मागे पुढे हे सगळं चक्र जे बदललं आहे हे आपल्याच प्रदूषणामुळे बदललेलं आहे. त्याच्यामुळे कधी कधी हे जे सगळं एवढं डेव्हलपमेंट झाली ना, त्या गोष्टीचा राग पण येतो आणि छान पण वाटतं. कारण की आज एवढं विज्ञान पुढे गेलं आहे, आज एवढं पटापट गोष्टी घडतात. कारण की सगळं जिथल्या तिथं सोय उपलब्ध झाली आहे. हे विज्ञान किंवा आपलं जे काय आहे ते पुढे गेलो आहे आपण म्हणून, किंवा सगळे जे उपकरणं आलेत सगळे. पण आज ह्या सगळ्या गोष्टी तयार होताना जेवढा आपल्या निसर्गाला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे पूर्ण आपलं चक्र बदललं आहे. जे 3 महिन्यांचं असायचं, 4 महिन्यांचं असायचं, ते पूर्ण बदलून गेलं आहे. त्या गोष्टींचा आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा ना, जो आपला शेतकरी पिकवतो ना, जो तिथे एक एक रुपया कधी तो स्वतःला खात नाही, पण एवढा सगळा ज्यावेळेस त्याला लॉस होतो ना, तर त्यावेळी त्याचं दुःख कळतं.